नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणी, आपल्या सर्वांचे अभिजित सर्च अकॅडमी पुणे या ई लर्निंग प्लॅटफॉर्म चॅनलवर मी अभिजित सोळंके आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय. शुभ दुपार. आज आपण या ठिकाणी अत्यंत महत्त्वपूर्ण जी अपडेट आलेली आहे त्या संदर्भात तुमच्याकरिता ही माहिती पोहोचवली जाणार आहे. तर आपण जी माहिती तुम्हाला देत होतो एवढे दिवस झालेले आहेत की सांगितलेलं होतं, सूत्राकडून जी माहिती मिळाली होती, जुलै एंड किंवा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापर्यंत अंगणवाडी मुख्य सेविका ज्याला परिवीक्षिका म्हणतात त्याची जाहिरात प्रसिद्ध होणार आहे. तर तो दिवस आज आलेला आहे 6 ऑगस्ट 2026. जाहिरात एकूण 272 पदाकरिता प्रसिद्ध झालेली आहे. याचे ऑनलाईन फॉर्म भरणे सुद्धा सुरू झालेले आहे. ही परीक्षा नेमकी कोणामार्फत घेतली जाणार आहे, त्यासोबतच परीक्षा कशी होणार आहे, कोण पात्र ठरणार आहे, म्हणजे त्याची शैक्षणिक पात्रता काय असणार आहे, वयोमर्यादा काय राहणार आहे, परीक्षेची पद्धत, अभ्यासक्रम, ह्या संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दिली जाणार आहे. तर आपण सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. सुरुवातीला व्हिडिओला लाईक करायचा आहे, लाईक करायला विसरू नका. चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब सुद्धा करून ठेवायचा आहे. ओके. आणि त्यानंतर मी पुढच्या व्हिडिओमध्ये सर्व सेवे संदर्भात सुद्धा माहिती देणार आहे की जाहिरात कधी येणार आहे ज्या फ्रेशर उमेदवार आहेत. ओके. तर त्याच्या अगोदर थोडक्यात माहिती देतोय. अंगणवाडी परिवीक्षिका अंतर्गत भरती आपण आजपासूनच ही ऑफर देत आहोत. स्वातंत्र्य दिनानिमित्त म्हणजे 15 ऑगस्ट पर्यंत ही ऑफर असणार आहे. 1499 रुपयामध्ये तुम्हाला वर्षभराकरिता म्हणजे एक्झाम होईपर्यंत ही बॅच अवेलेबल असणार आहे. आयसीडीएस व पोषण अभियानासहित असणार आहे. यामध्ये सर्व विषय मराठी, इंग्लिश, गणित, बुद्धिमत्ता, सामान्य ज्ञान, आयसीडीएस, पोषण अभियान हे सर्व शिकवले जाणार आहे. यामध्ये लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये ही बॅच असणार आहे. तुमच्या वेळेनुसार आपण इव्हिनिंगला संध्याकाळच्या वेळेमध्ये लेक्चर आहे. जर नाही जमलं एखादा लेक्चर तर तुम्ही रेकॉर्डिंग सुद्धा बघू शकता. आपण दर आठवड्याला पीवायक्यू एमसीक्यू घेणार आहोत. तुमचे पेपर घेतले जातील, पीडीएफ नोट्स मिळणार आहेत. त्यासोबत लेक्चर अनलिमिटेड बघू शकता. टेस्ट सिरीज अवेलेबल असणार आहे. त्यांना जॉईन व्हायचं आहे त्या महिला भगिनींनी 9823442263 हा नंबर आहे, किंवा डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये अभिजित सर्च अकॅडमी नावाची ऍप आहे, ऍपची लिंक आहे, तिथनं सुद्धा तुम्ही ऍप डाउनलोड करून रजिस्ट्रेशन करू शकता, जॉईन होऊ शकता. तर चला तर मग या ठिकाणी जे अपडेट आलेले आहे त्या संदर्भात माहिती बघूया. काय म्हटलेलं आहे या ठिकाणी, एकात्मिक बालविकास सेवा योजना आयुक्तालय यांच्याकडून 5 ऑगस्ट 2026 म्हणजे काल संध्याकाळला ही जाहिरात वेबसाईटला प्रसिद्ध झालेली आहे. कोण कोण फॉर्म भरू शकते, कधीपासून सुरू झालेले आहेत, कोणकोणत्या विभागातील असणार आहेत. तर विभागीय उपायुक्त महिला आणि बाल विकास कोकण, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, नागपूर विभाग कोणासाठी आहे, अंगणवाडी सेविकातून मुख्य सेविका पदोन्नती कोठ्यातील निवडणे या प्रकारातील रिक्त पद भरती संदर्भात ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवणी सादर करताना सुधारित पात्रता लक्षात घेऊन कार्यवाही करण्याबाबत. ओके. आता याचं कधीपासून फॉर्म सुरू होणार आहेत, उद्यापासून होणार आहे. ओके. उद्यापासून म्हणजे 21 ऑगस्ट पर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येणार आहेत. तर याची पात्रता, जो अधिसूचना वगैरे, जागा किती आहे ते एकदा बघून घ्या. उपरोक्त विषयास अनुसरून कळवण्यात येते की एकात्मिक बाल विकास सेवा योजना म्हणजे आयसीडीएस आयुक्तालयाअंतर्गत सेविका ते मुख्य सेविका पदोन्नती कोठ्यातील निवडणे या प्रकारातील रिक्त पदे 272 आहेत. एकदा समजून घ्या काय सांगितलं, रिक्त पदे 272, याच्यामध्ये वाढ सुद्धा होणार आहे. सदर परीक्षेचा निकाल लागेपर्यंत रिक्त होणाऱ्या पदांची परीक्षा संदर्भात म्हणजे अजून त्याच्यामध्ये समाविष्ट होणार आहेत पद, म्हणजे 300-400 जागा असणार आहे टोटल. अर्ज सादर करण्यासाठी सूचना पत्र तसेच महिला आणि बाल विकास विभाग शासन अधिसूचना नोटिफिकेशन दिनांक 4/6/2021 आणि 8 मे 2023 रोजी त्या अनुषंगाने दिलेल्या पात्रता निकषाच्या आधारे भरती प्रक्रियेसाठी सेविका मार्फत ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी म्हणून स्पष्ट सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत. बघूया पुढे काय म्हटलेलं आहे. वेगवेगळ्या मग अंगणवाडी संघटना किंवा अकोला जिल्ह्यामधील काही अंगणवाडी सेविकांनी जी याचिका दाखल केली होती मुंबई उच्च न्यायालय, मुंबई आणि उच्च न्यायालय खंडपीठ नागपूर या ठिकाणी, त्यांच्या प्रयत्नाला, त्यांच्या आंदोलनाला, त्यांच्या मोर्चाला आपण सुद्धा अंगणवाडी सेविकांकरिता आयुक्तालयामध्ये पुण्यामध्ये असेल मुंबईमध्ये भेट दिलेली आहे. त्याला सुद्धा निवेदन प्राप्त झालेली होती, त्यांचे निवेदन दिलेले होते. त्या आपल्या सुद्धा प्रयत्नाला यश मिळालेलं आहे या ठिकाणी. आणि त्यांची वयोमर्यादा 45 ची 50 वर्ष करण्यासाठी आपण सुद्धा किंवा संघटनेच्या माध्यमातून प्रयत्नशील होते ज्या महिला, त्यांचं सुद्धा अभिनंदन. खूप खूप सगळ्यांच्या वतीने तुमचे आभार मानतोय मी. 50 वर्षापर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे. ओके. आणि आता या वर्षी तुमचं 50 वर्ष संपलंय, काही प्रॉब्लेम नाही. तुम्हाला तुमची गणना कधी होणार आहे ते बघायचं आहे. ओके. एकदा चेक करायचंय.
ज्या वर्षी विभागीय परीक्षेचे आयोजन करणे प्रस्तावित आहे त्या वर्षी 1 जानेवारी रोजी सलग 10 वर्ष सेवा, म्हणजे तुमचं 1 जानेवारी 2025 पर्यंत 10 वर्ष असणं गरजेचं आहे. त्यासोबतच पुढे म्हटलेलं आहे 1 जानेवारी 2025 रोजी 1 जानेवारी 2025 रोजी वय वर्ष 50 वर्षापेक्षा जास्त नसावे, म्हणजे 1 जानेवारी 1975 नंतर 1 जानेवारी 1975 नंतर जन्मलेल्या, ज्यांचा जन्म 1975 नंतर झालेला आहे, 1 जानेवारी नंतर किंवा 1 जानेवारी रोजी झालेला आहे, त्यांना फॉर्म भरता येणार आहे. संविधानिक विद्यापीठाची पदवी आणि MSCIT 2 वर्षाच्या आत द्यायची आहे. आणि मराठी भाषा म्हणजे 10वी किंवा 12वी मध्ये मराठी भाषा नसेल तर तुम्हाला 3 वर्षाच्या आत, आणि MSCIT सर्टिफिकेट संगणकाकरता 2 वर्षाच्या आत सबमिट करायचं आहे. आता याचे ऑनलाईन फॉर्म कधीपासून सुरू होणार आहेत ते सुद्धा मी या ठिकाणी सांगणार आहे. तर बघा, उपरोक्त विषयास अनुसरून संदर्भीय क्रमांक नुसार ऑनलाईन अर्ज प्राप्त करून घेण्यासाठी संबंधित TCS आणि आयोन संस्थे म्हणजे TCS कंपनी सादर केलेला आहे. 13 जुलै 2026 ला सांगितलेलं आहे की तुमच्याकडून ही परीक्षा अरेंज करायची ऑनलाईन स्वरूपामध्ये होणार आहे. कोण परीक्षा घेणार आहे? ऑनलाईन स्वरूपामध्ये. कधी होईल? शक्यता डिसेंबर पर्यंत किंवा जानेवारी पर्यंत एक्झाम होणार आहे. म्हणजे तुमच्याकडे सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी, डिसेंबर पर्यंत अभ्यासाचा वेळ आहे. अभ्यासाला ऑनलाईन अर्ज पत्राने सूचना देण्यात आल्या असून दिनांक 7 ऑगस्ट 2026 ते 21 ऑगस्ट 2026 या तारखेपर्यंत अर्ज ऑनलाईन सादर करण्यासाठी म्हणून आवश्यक ती कार्यवाही करायची असे आदेश, स्पष्ट आदेश माधवी सर देशमुख, भारतीय प्रशासकीय सेवा आयुक्त, महिला आणि बाल विकास, एकात्मिक बाल विकास सेवा योजना, महाराष्ट्र राज्य, नवी मुंबई यांच्या सहीनिशी हे आदेश प्राप्त झालेले आहेत. तसेच आपण काय करायचंय? माननीय सचिव महिला आणि बाल विकास मंत्रालय मुंबई, बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी सर्व यांना सूचित करण्यात येते की सदर पत्र सर्व कार्यरत सेविका यांच्या लक्षात आणून देऊन स्वाक्षरी घेण्यात यावी व कार्यालय स्तरावर जपून ठेवण्यात यावे. रिजनल सेल्स ओके त्या ठिकाणी तुम्हाला सांगितलं जाणार आहे. त्यानंतर थोडक्यात माहिती देतो, ही तर बॅच सुरू झालेली आहे. त्यासोबतच तुम्हाला जे तुमचे महत्वाचे मार्क आहेत, 80 जवळपास मार्क आहेत, ICDS योजना, ICDS व पोषण अभियानच्या नोट्स घरपोच आपण देत आहोत. ओके, तुम्हाला फक्त डिटेल ऍड्रेस पाठवायचा आहे माझ्या नंबरवरती, तर तुम्हाला 5-6 दिवसामध्ये मिळून जातील. ओके, मराठी व्याकरणच्या सुद्धा आहेत आणि ICDS सुद्धा आहेत. ज्या महिलांना नोट्स हवे आहेत 98 23 44 22 63 फक्त व्हॉट्सअप करा, तुमचा डिटेल ऍड्रेस सेंड करा, तुम्हाला 5-6 दिवसामध्ये कुठेही महाराष्ट्रातील कोणत्याही कानाकोपऱ्यामध्ये तुम्हाला मिळून जातील. आता याचा अभ्यासक्रम काय दिलेला आहे? अभ्यासक्रमासाठी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती सांगितली जाणार आहे. अंगणवाडी मुख्य सेविका, पर्यवेक्षिका ज्याला म्हटलं जातं, त्याचा अभ्यासक्रम, किती प्रश्न आहेत, किती विषय आहेत, मार्क किती आहे, वेळ किती आहे, कोणकोणत्या विषयाचा समावेश आहे, सब टॉपिक किती आहेत, हे संपूर्ण माहिती तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दिली जाणार आहे. त्याकरिता तुम्हाला आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. चॅनलला सबस्क्राईब करा, असेच नवीन नवीन अपडेट मिळतील. तसेच जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सुद्धा करा. आणि अंतर्गतची सुद्धा जाहिरात आपल्याकडे बॅच उपलब्ध आहे. आणि सरळ सेवेकरिता पदवी लागते. ओके, एनी ग्रॅज्युएशन ज्या महिला भगिनी आहेत त्यांच्यासाठी सुद्धा आजपासूनच मी ही ऑफर देत आहे, कारण जाहिरात आलेली आहे. शुभ दिवस आहे. ओके, आज गुरुवार सुद्धा आहे गजानन महाराजांचा, तर आपण आजपासून देत आहोत. कारण त्याची फी जास्त होती, तर चला ग्रामीण आणि शहरी भागातील सर्व महिलांकरिता ही संधी उपलब्ध करून देत आहे. 15 ऑगस्ट पर्यंत 1499 रुपयामध्ये तुम्हाला वर्षभराकरिता बॅच असेल. या बॅच मध्ये सर्व विषय शिकवले जातील, सर्व विषयाच्या नोट्स असतील, PYQ MCQ घेतले जातील. लेक्चर अनलिमिटेड वेळा बघू शकता. टेस्ट सिरीज 2000 प्रश्न, त्याच्यापेक्षा अजून 1000 प्रश्न ऍड होणार आहे टेस्ट सिरीज मध्ये. तर ही बॅच जॉईन करण्याचा नंबर दिलेला आहे किंवा डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये ऍपची लिंक आहे, तिथनं सुद्धा तुम्ही ऍप डाउनलोड करून रजिस्ट्रेशन करू शकता आणि बॅचला जॉईन होऊ शकता. आतापासून तुम्हाला अभ्यास करायचा आहे. आतापासून जर केलं तर तुमच्या 272 पदामध्ये 100% 200 पैकी 150 प्लस मार्क मिळून जातात तुम्हाला. परंतु त्यासाठी योग्य मार्गदर्शनाची जोड असणं गरजेचं आहे. मार्गदर्शनाशिवाय तुम्हाला हे सगळं शक्य होणार नाही. ओके, कमी कालावधीमध्ये राहिलेला आहे, कमी कालावधीमध्ये जास्तीत जास्त आपल्याला यशापर्यंत पोहोचायचं आहे, तर ते मिळवण्यासाठी संपर्क करू शकता. ओके, थांबतोय मी. सर्वांना ऑल दी बेस्ट. अभ्यासाला लागा. आतापर्यंत अभ्यास नसेल केला तरी चालेल, इथनं पुढे करा. ओके, तर उद्या ऑनलाईन फॉर्म भरणे सुरू होणार आहे, तर त्याची डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आता टेलिग्राम चॅनल जॉईन करून ठेवा. तुम्ही टेलिग्रामला तुम्हाला सेंड करणार आहे. ओके, उद्यापासून चालू होणार आहे फॉर्म भरणं. थँक्यू.